नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्ही सोलार योजनेसाठी अर्ज केला असेल, कुसुम योजनेमध्ये अर्ज केला असेल किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जरी अर्ज केला असेल, तर तुम्ही दोन्ही योजनेमधले लाभार्थी यादी लिस्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ते पण कोणत्याही जिल्ह्याची लिस्ट तुम्ही यादी पाहू शकता। जर कोणाला मॅसेज आला नसेल तांत्रिक काही अडचणीमुळे, तर तुम्ही या ठिकाणी येऊन तुमची नाव वगैरे चेक करू शकता। तर तुम्हाला या पोर्टलवर यायचे आहे। या पोर्टलची मी डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी आल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसणार आहे। तर या ठिकाणी खाली यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ABC या 3 घटकाच्या अंतर्गत ही योजना राबवण्यात येत असते। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहा, तर या ठिकाणी दाखवत आहे पब्लिक इन्फॉर्मेशन। तर याच्यामध्ये आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी स्कीम बेनिफिशरी लिस्ट म्हणजेच लाभार्थी यादी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसणार आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला स्टेट निवडायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला निवडायचं आहे महाराष्ट्र। तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 ऑप्शन आहेत, पहा मित्रांनो, मेडा आणि महावितरण। जर तुम्ही कुसुम योजनेअंतर्गत जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मेडा निवडायचा आहे, आणि महावितरणमध्ये अर्ज केला असेल तर या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केला असेल तर महावितरण निवडायचं आहे। तर या ठिकाणी आपण महावितरण निवडून, आता जवळपास पूर्ण अर्ज हे महावितरणकडेच गेलेले आहेत त्यामुळे, आणि या ठिकाणी HP कॅटेगरी निवडायची आहे। 3 HP, 5 HP, 7.5 HP। तुम्ही ज्या HPचा अर्ज केला होता ते निवडायचं आहे। तर या ठिकाणी आपण 7.5 HP निवडणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी इयर निवडायचं आहे। तर या ठिकाणी 24-25 निवडायचं आहे। 25 निवडून आणि या ठिकाणी गो या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं राहिलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। निवडल्याच्यानंतर सर्च गो या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही जिल्ह्याची यादी तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी येऊन तुम्ही यादी पाहू शकता। तर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दाखवत आहे, नंतर फार्मर नेम नावसुद्धा दाखवत आहे शेतकऱ्यांचं। तर या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। ते या ठिकाणी हे बघा, पंप HP 7.5 DC सबमिटेड या ठिकाणी इन्स्टॉल झालेला आहे की नाही ते पण या ठिकाणी दाखवत आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो। आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।